नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली आणि अर्जुन नागराज कोर्टातून सुटल्यामुळे त्यांच्या स्वतःवरचा खूप मोठा ताबा सुटलेला आहे. नागराज आता जेलमध्ये अडकण्यासाठी आणि त्याला शिक्षा देण्यासाठी अर्जुन कोणत्याही हद्दीवर पोहोचायला तयार आहे. म्हणूनच आता अर्जुन स्वतः महिप्त सोबत हे सगळं करून महिप्तशी हातमिळवणी करून नागराजला कसा धडा शिकवणार आहे. तर एक मोठं प्लॅनिंग अर्जुनने रचत आता कोर्टामध्ये चक्क साक्ष हिला हजर करून अर्जुन कशा प्रकारे बाजी पलटवणार आहे आणि नागराज आता स्वतःच्या जाळ यात अडकणार. कारण त्याचं महिप्तच सिक्रेट होतं, ते म्हणजे साक्षी. आता ते सिक्रेट नागराज हा आता कोर्टासमोर आल्यामुळे काहीच करू शकत नसतो. आता नागराजला खडी खोडायला जाणं हे निश्चितच असतं. त्यामुळे महिप्त कोर्टामध्ये आता नागराच्या विरोधात आवाज उठवणार आहे. यानेच मला धमकी दिली होती आणि 22 वर्षापूर्वी सुपारी दिली होती, हे सत्य महिप्त उघड करणार. ते कसे आपण आजच्या या भागामध्ये पाहूया. तर आतापर्यंत आपण पाहत होतो की सुमनला क्रॉस क्वेश्चनिंग करण्यासाठी जो भालेराव वकील आहे तो कोर्टात आलेला असतो आणि वकील आल्यानंतर सुमन जराशी घाबरत असते. कारण की तिची ही भीती ताजिकच असते. कारण की कितीही काही झालं तरीही सुमन ही नागराजकडे न बघण्याचा निर्णय घेऊन कोर्टामध्ये सगळ्या काही प्रश्नांची अगदी व्यवस्थित उत्तर देत असते. परंतु सायली हे अगदी व्यवस्थित ओळखून असते की नागराज काका काही करून सुमन काकूला घाबरवण्याचा प्रयत्न, तिच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न नक्की करणार. जेव्हा आता सगळे काही कोर्टामधले क्रॉस क्वेश्चनिंग संपलेले असते त्यावेळेला भालेराव वकील हे सुमनवरच आरोप करतात की ज्या बाई स्वतःचे प्रश्नांची उत्तर धड देऊ शकत नाहीये त्या बाई प्रश्न कोर्टामध्ये प्रश्नांची उत्तर धड कशी काय देणार. अशा सगळ्या गोष्टी या कोर्टामध्ये मांडून सगळ्या प्रकारे आता सुमनला अडकवून नागराजला बेळ मिळवण्याचा सगळा प्रयत्न त्यांनी केलेला असतो. जो कोर्टाचा वकील असतो तो पूर्णपणे आता सुमनला हरवण्यात यशस्वी झालेला असतो. आता सुमन नागराजकडे एकदा नजर टाकून बघते. त्याच वेळेला आता सुमनला पाहिल्यानंतर नागराज तिच्याकडे रागाने बघतो आणि कोर्टामध्ये निर्णय दिला जातो की या ज्या मॅडम आहेत त्या स्वतः घाबरलेल्या आहेत, त्या स्वतःच्या स्टेटमेंटवर ठाम नाहीयेत. त्यामुळे आम्ही कोर्टामध्ये जे काही भालेराव वकिलांनी पेटिशन केले नागराज किल्लेदार यांच्यासाठी, ते पेटिशन आम्ही मान्य करत आहोत आणि नागराज किल्लेदार यांना बेल मिळत आहे. हे ऐकल्यावर अर्जुनला जबरदस्त असा धक्का बसतो आणि तो चिडलेला असतो. नागराज मात्र वेगळ्याच माजामध्ये त्या विटनेस बॉक्स मधून खाली उतरतो. आता अर्जुन त्याला जोरात लाथ घालून खाली पाडतो. कोर्टातच अर्जुनने अगदी धमाकेदारपणे एखाद्या हिरोप्रमाणे नागराजला लाथ मारून खाली पाडलेलं असतं. तेव्हा सायली म्हणते की तुम्हाला काय वाटते नागराज किल्लेदार, तुम्ही एका गुन्ह्यामधून सुटलात, परंतु तुमचे बाकीचे गुन्हे लपलेले नाहीत. तुम्ही तुमच्या बायकोवर जो काही घरगुती हिंसाचार केलाय, तिच्यावर जो काही तुम्ही प्रयत्न केलाय घरगुती, ती हिंसाचाराचा तिला त्रास दिलाय. त्यामुळे तिला तुम्ही कुठल्याही प्रकारे आता त्याला तोंड देऊ शकत नाही. त्यामुळे तुम्हाला कोर्ट जेलमध्ये जाणं हे भाग आहे. म्हणजे आहे असं म्हटल्यावर आता इथे नागराजला पोलीस पुन्हा घेऊन जाण्याच्या तयारीमध्ये असतात. तर नागराजवरती एक वेगळीच FIR आता चार्ज झालेली असते. त्यामुळे चारी बाजूने त्याची पुन्हा कोंडी अर्जुनने केलेली असते. परंतु घरगुती हिंसाचाराची केस फार वर्ष किंवा फार काळ चालू शकत नसते. म्हणूनच अर्जुनने ठरवले आता काही करून महिप्तला प्रेशरमध्ये आणून आपल्याला आर्यापार करून आज प्रश्नांची उत्तर शोधायची म्हणजे शोधायचीच. त्यामुळे अर्जुन आता सावंत इन्स्पेक्टरशी बोलतो आणि त्यांना सांगतो की इन्स्पेक्टर सावंत, आपण काय करायचे जेणेकरून हा नागराज तोंड उघडणार नाही. मला माहिती आहे, परंतु महिप्तच कसं महिप्तला कुठल्या तरी नक्कीच एका सिक्रेट गोष्टीखाली त्याने दडवून ठेवले. तेव्हा अर्जुन सुमन काकूने दिलेली स्टेटमेंट पोलिसांना सांगतो आणि यांना म्हणतो की महिप्तला जेव्हा किडनप केलं होतं नागराज काकाने, तेव्हा त्याला सांगितलं होतं
की तुझी एक सिक्रेट गोष्ट माझ्याजवळ आहे आणि जर ती लपवायची असेल तर मात्र तुला एक गोष्ट करावी लागेल, ते म्हणजे की तुला माझ्या म्हणजे मला वाचवावं लागेल. आता अर्जुन हे पोलिसांना जेव्हा सांगतो तेव्हा पोलीस म्हणतात आता काय नेमकी गोष्ट आहे ते शोधण्यासाठी आपल्याला एक मोठी खेळी खेळावी लागेल. पोलीस आणि अर्जुन असं प्लॅनिंग ठरवतात, आपण एक काम करूया, लवकरात लवकर आपल्याला या महिपच्या विरोधात काहीतरी करायला लागेल. त्यामुळे अर्जुन आता ठरवतो की आपल्याला त्या दिवशी नेमकं महिपला भेटायला कोण आलं होतं या गोष्टीचा शोध घेतला पाहिजे. त्यामुळे आता अर्जुन हा पोलिसांना सांगून या सगळ्या गोष्टी करायला भाग पाडतो. पोलीस हे आता हवालदारातर्फे महिपला कळवतात की तुम्हाला कोणतीही दुसरी व्यक्ती असेल म्हणजे तुम्हाला भेटायला बोलवायचं असेल, तुमचे नातेवाईक असेल किंवा तुमचा वकील असेल, तुम्हाला ज्याला कोणाला भेटायचं ना त्याची एक वेळ निश्चित केली आहे. त्यामुळे तुम्हाला त्या वकिलाशी किंवा तुमच्या ज्या जवळची व्यक्ती नातेवाईक यांच्याशी बोलायचं असेल तर तुम्हाला ही वेळ दिली आहे. त्यामुळे तुम्ही त्या वकिलाशी किंवा त्या कोणाशी संपर्क साधू शकता असं म्हटलं. यावर आता इथे महिपला मात्र बरंच वाटतं, आपली लेख म्हणजेच पोलिसांनी आपल्या बाजूने जरा तरी काहीतरी चांगले वागले म्हणजे आपल्याला आपल्या साक्षी बरोबर बोलता येईल किंवा जे काही तिच्याशी पुढचं डिस्कशन करायचं ते करता येईल आणि तिच्याशी बरेच दिवस बोलणंही झालं नाही. त्यामुळे महिपट ठरवतो की चला आपल्याला आता साक्षीला कॉल लावायला हवा. त्यामुळे जे पोलिसांचा फोन असतो त्या फोनवरूनच साक्षीच्या फोनवर आता महिप्त कॉल करतो आणि समोरूनच मुद्दाम तो हा ॲडव्होकेट विशाखा प्रभूने मॅडम मी महिप्त शिखरे बोलतोय असं म्हणून मुद्दामच तो तिच्याशी बोलायला लागतो. तेव्हा मात्र इथे आता तिला कळलेलं असतं की पोलिसांच्या फोनवरून अण्णांनी फोन लावलाय. तेव्हा मग ती विचारत असते की बोला काय झालंय म्हणजे नक्की काय प्रॉब्लेम आहे. तेव्हा समोरूनच ती बोलत असते की तुम्हाला भेटायचं होतं. तेव्हा महिप्त पोलिसांची जी ठरवलेली वेळ असते त्याप्रमाणे त्यांना भेटायला बोलावतो. आता मात्र पोलिसांनी एक वेगळाच ट्रॅप इथे रचून ठेवलेला असतो. तेव्हा मग आता साक्षी विचार करते की चला मला लवकरात लवकर अण्णांना भेटता येईल, कारण की नागराज अंकल पण आता जेलमध्ये आहेत. मग नक्की यांना काय बोलायचं असेल, काही प्रॉब्लेम असेल का नागराज काकांनी जर माझ्याबद्दलच सत्य सांगितलं तर म्हणूनच ते आता पुढचे केसबद्दलचे अपडेट्स असतात ते घ्यायला लागते आणि विचार करते की नाही आता मला तरी वाटते की नागराज काकाने अजूनही काहीतरी माझ्याबद्दल तोंड उघडलेलं नाही. तेवढ्यातच तिथे सचिन येतो आणि हाय ब्युटी खुल काय झालं, तू इतका विचार कसला करते. तेव्हा ती त्याला काहीही सांगत नाही. इवन ती जेलमध्ये भेटायला जाते महिप्तला देखील याबद्दल देखील ती काहीही त्यांना सांगत नसते. त्यावेळेला सचिन म्हणतो की डोंट वरी, काही विचार करू नकोस, मी आहे ना तुझ्या सोबत आणि लवकरच तू तुझ्या मामांना भेटशील. त्यांची आठवण येते ना तेव्हा मग ती हो असंही त्याला बोलून दाखवते. नंतर मग इथे आता त्याला चकवा देऊन म्हणजे सचिनला फसवून पुन्हा एकदा ठरलेल्या वेळेत म्हणजे महिप्तने जो वेळ दिलेला आहे, पोलिसांनी जो वेळ दिला आहे त्या वेळेमध्ये आता साक्षी ही पोलीस स्टेशनमध्ये हजर राहिलेली असते. तेव्हा इथे मेगाच गणिमे कावा पोलिसांचा असतो, ज्या रूममध्ये महिप्त आणि साक्षी दोघ जणही भेटणार असतात. त्या रूममध्ये पोलिसांच्या अगोदरच मायक्रोफोन जोक असतो, तो पोलिसांनी अरेंज करून ठेवलेला असतो. म्हणजे नेमकं त्या दोघांमध्ये काय बोलणं होते, त्या दोघांचं काय बोलणं आहे, या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड केल्या जातील. हे सगळं त्यांचं ठरलेलं असतं. त्यामुळे आता जेव्हा साक्षी आतमध्ये येते तेव्हा मात्र अर्जुन किंवा पोलीस कुठेही त्या ठिकाणी मध्ये नसतात, कारण की त्यांना कोणत्याही प्रकारचा संशय येऊ द्यायचा नसतो. आता जेलच्या दरवाजावर म्हणजेच ते दोघेजण बोलत असतात, तिथे बाहेर मात्र हवालदार उभा असतो. आता तो बाहेर उभा असतो, त्यांच्या जवळ नाही. त्यामुळे त्यांना सगळं बोलणं हे अगदी सोपं पडत असतं. म्हणजे अगोदर तर ते केस संदर्भात काहीतरी बोलतायत असं दाखवत असतात. त्यावेळेता
तो हवालदार मुद्दामच बाजूला जातो. खरं तर हे सगळं ठरलेलं असतं आणि महिप्तला मात्र यातलं काहीही माहीत नसतं. तेव्हा महिप्त आणि साक्षी दोघ जणही याबद्दल बोलत असतात. ते आता पुढे काय करायचं नागराज तर जेलमध्ये आहे, पण घाबरू नकोस बाळा, मी तुझं नाव कुठेही येऊ देणार नाही. मला माहिती आहे नागराजने मला अडकवण्यासाठी हे सगळं केले. भले मी वासावर चढलो तरी चालेल, परंतु साक्षी बाळा मी तुला काही उदारणार नाही. तुझ्या अण्णा तुला काही होऊ देणार नाही असं वचन आता साक्षी ही महिप्तला देत असते. आणि काही झालं तरीही मी आता हे सगळं व्यवस्थित करेन. त्या दोघांमधलं हे जे काही बोलणं असतं ते सगळं आता बाहेर अर्जुन आणि पोलिसांना दिसत असतं, म्हणजेच सावंत यांना देखील त्यांचं ते बोलणं ऐकायला येत असतं. तेव्हा मग आता साक्षी ही नेमकी ही साक्षी सिक्रे आहे का यावर अर्जुनचा विश्वासच बसत नसतो. तेव्हा मग आता मुद्दामच ती नेहमीप्रमाणे कोकण्याच नाटक करते आणि नाईक बाजूला गेल्याबरोबर ती म्हणते की अण्णा आपली जी काही पुढची वेळ असेल ना, जशी पोलिसांनी दिली त्याप्रमाणे तुम्हाला मी पुन्हा भेटायला येईल, काळजी करू नका. तेव्हा आता महिप्त म्हणतो की सावधरा बाळा, मी तुला कधीही फसू देणार नाही. फक्त एकच गोष्ट नक्की की कुठल्याही काही प्रॉब्लेममध्ये तू फसू नकोस. तेव्हा मग साक्षी ती फाईल घेते आणि त्याच्याशी सगळं काही केस डिस्कस केल्याच नाटक करत असते आणि म्हणते की तुम्ही देखील तुमचे जे काही डिटेल्स मला दिलेत ना, त्यावर मी नक्कीच विचार करेन आणि तुम्ही जे काही सांगताय ते नक्कीच खरं सांगायचं मला, असं मुद्दामच ती त्या पोलीस हवालदारासमोर बोलून दाखवते. आणि नंतर मग महिप्त हा तिच्याकडे भरल्या डोळ्याने बघायला लागतो. साक्षी पण म्हणते की अण्णा नका काळजी करू, मी आहे, मी नक्कीच काहीतरी करेन आणि आपण एक चांगलाच लॉयर नक्की बघू. जरी मला लॉयर भेटत नसला तरीही आपण नक्कीच या केसबद्दल काहीतरी करू, असं म्हणून आता साक्षी शिखरे तिथून निघत असते. त्यावेळेला ती गेल्यानंतर हवालदार नाईक हा महिप्तकडे बघायलाच लागतो. तेव्हा मग महिप्त म्हणतो की काय रे असा बघतोयस कशाला, नेमकं काय आहे, असं म्हणून आता तो सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा आठवू लागतो आणि म्हणतो की काही गडबड तर नाही ना, हे सगळे पोलीस माझ्याकडे असे का बरं बघत असतील. तर आता साक्षी ही तिथून निघून गेलेली असते. मैपने सांगितलेलं तिच्या व्यवस्थित सगळं लक्षात असतं. तर इथे अर्जुन आणि पोलीस यांनी मायक्रोफोनमध्ये सगळं काही ऐकलेलं असतं. फायनली पोलिसांकडे ते सगळे काही रेकॉर्ड आलेले असतात. म्हणजे आता जेव्हा साक्षी बाहेर पडते तेव्हा जेव्हा साक्षी बाहेर पडणार तेवढ्यातच पटापट अर्जुन हा साक्षीचा पाठला करायला लागतो, कारण की हाच क्लू त्याला शोधायचा असतो की साक्षी नेमकी आहे कुठे, सगळ्या गोष्टी या साक्षीने कशा लपवून ठेवलात, या सगळ्या गोष्टींचा शोध त्याला घ्यायचा असतो. परंतु नेमकी ती साक्षी आहे की आणखी कोणी याच्यावर त्याचा संशय असतो, कारण की साक्षी शिखरे ही मेली आहे. मग नेमका महिप्त शिखरे काय बोलत होता, नक्की काय गडबड होती हे त्याला माहीत नसते. त्यामुळे अर्जुन आता जेव्हा चैतन्याला सांगतो तेव्हा चैतन्यालाही याबद्दल खूप मोठा धक्का बसतो की साक्षी शिखरे कशी काय जिवंत असेल. आणि म्हणूनच आता अर्जुन आणि चैतन्य दोघ जणही साक्षीचा पाठला करण्याचा ठरवतात. नेमकी ती कुठे राहते या सगळ्या गोष्टींवरून काहीतरी अंदाज लावता येईल असं म्हणून अर्जुन आता तिचा पाठला करत असतो. आणि साक्षीचा पाठला करत असताना तिचा जो पनवेलचा रूम असतो त्या रूमवर ती पोहोचलेली असते आणि एका ठिकाणी ती मध्येच थांबते, कारण की तिला हे सगळं सचिनला समजून यायचं नसतं. ती हे जर सगळं काही वेषांतर करते त्या बाबतीत, म्हणूनच साक्षी ही सगळं स्वतःच लुकच चेंज करते जेणेकरून तिला कोणीही ओळखू नये. तर इथे आता जो काही प्रकार घडला म्हणजेच नागराज काकांना त्या 22 वर्षाच्या अपघातामधून बेल मिळाली हे सायली घरी सांगते तेव्हा सगळ्यांना भरपूर राग येतो. नागराज पण भयंकर, रविराज पण भयंकर भडकलेला असतो. त्यालाही या सगळ्याचा प्रचंड त्रास होत असतो. इतका मोठा गुन्हा करूनही एखाद्या गुन्हेगाराला अशी कशी बेल मिळू शकते त्याबद्दल त्याची चिडचिड होत असते. सायली त्याला समजावते आणि म्हणते की
हे बघा रविराज काका बाबा, प्लीज तुम्ही काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल. आणि अर्जुन सर असे थांबणार नाहीयेत. त्यांचं आणि पोलिसांचं नक्कीच काहीतरी बोलणं सुरू आहे, ज्यावरून रविराज नागराज काकांना कसं अडकवता येईल याबाबतीत त्यांचं सगळं बोलणं सुरू आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही हार मानू नका, लवकरच अर्जुन सर आणि पोलीस काहीतरी करतील आणि नक्की त्या बाबतीत काहीतरी ठाम पुरावा मिळवतील नागराज काकांना पोलीस स्टेशनमध्ये. जन्मठेपेची शिक्षा झाल्याशिवाय ते गप्प बसणार नाहीत. आणि हे सगळं जेव्हा होणार तेव्हा मात्र आपण सगळेजण आनंदात असू. आणि खरंच या गोष्टीचं मला खूप वाईट वाटतं असं सायली सगळ्यांना समजवते. तर साक्षी ही एका ठिकाणी शिरते आणि त्यानंतर ती तिकडे कपडे वगैरे चेंज करून पुन्हा स्वतःच्या अवतारात तिथून बाहेर पडत असते. आणि तिचे कपडे वगैरे चेंज झाल्यानंतर अर्जुन तिला पाठमोर बघतो. तेव्हा पाहिल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की या मुलीला आपण या अगोदर कुठेतरी पाहिले का. तेव्हा मग त्याच्या हळूवार लक्षात येत असतं की नक्कीच या मुलीला हल्लीच मी कुठेतरी पाहिले, म्हणजे हॉटेलमध्ये असताना वगैरे मी नागराज काकाचा पाठलाग करत होतो तेव्हा पाहिलं होतं. मग त्याच्या थोडंसं लक्षात येतं की ही मुलगी अशीच मुलगी होती जी सचिन सोबत मी पाहिली होती. मग नक्की हीच असेल का ती मुलगी? मग ही साक्षी आहे का नक्की? तेव्हा मात्र अर्जुन हा विचार करतो आणि म्हणतो की नक्कीच काहीतरी गडबडे. अर्जुन आता पोलिसांना फोन लावतो आणि त्यांना कळवतो की त्या मुलीच्या मागावरच आहे मी आणि या ॲड्रेसवर ती मुलगी आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही लवकर या. जर ती साक्षी शिकरे असेल असं सोडता कामा नये. त्यावेळेला मग आता इन्स्पेक्टर म्हणतात, येस मिस्टर सुभेदार, तुम्ही मला लोकेशन पाठवा, मी लगेचच तिथे पोहोचतो. तेव्हा मग आता साक्षी ही खरंच साक्षी आहे का? तेव्हा आता अर्जुन हा समोरून बघतो. त्यावेळेला त्याच्या लक्षात येतं की खरंच ही साक्षी शिकरे आहे. तेव्हा मग आता साक्षी जराशी अर्जुनला पाहिल्यानंतर गडबडते. तेव्हा अर्जुन तिला म्हणतो की साक्षी शिकरे आहेस ना तू? तेव्हा ती घाबरून पळण्याचं आता सोंग करायला लागते, तिथून पळत असते. तेव्हा अर्जुन आता पटकन जाऊन तिला थांबवतो आणि तितक्यातच पोलीस पण येतात. अर्जुन म्हणतो की एक मिनिट साक्षी शिकरे, तुला काय वाटलं की तू सगळ्या तावडीतून लवकर सुटू शकशील? हे सगळं जे काही चालू आहे ते याच गोष्टीसाठी चालू होतं. पोलिसांना डाऊट होताच की एक वेगळी ॲडव्होकेट, नवीन ॲडव्होकेट अचानक तुला भेटायला म्हणजेच महिपला भेटायला कशी काय येऊ शकते? मला वाटलंच की नक्की कोणीतरी अशी व्यक्ती आहे ना ज्यामुळे महिपने स्वतःच तोंड बंद ठेवले. आता माझ्या लक्षात आलंय की महिप नागराजच्या विरोधात तोंड का उघडत नाहीये, कारण की तूच आहेस ते मोठं त्याचं सिक्रेट ज्याच्यामुळे तो तोंडच उघडत नाहीये. आता साक्षी ही भयंकर घाबरलेली असते. काय करावं हे तिला काहीच कळत नाही, कारण की अर्जुनने तिला आता चारही बाजूने कोंडीत पकडलेले आहे. तेव्हा मग साक्षी, प्लीज अर्जुन सुभेदार, मला तुम्ही कोणी आहात माहिती नाहीये, प्लीज तुम्ही प्लीज बाजूला व्हा. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की साक्षी, तू जरी मला ओळखत नसलीस ना तरी मी तुला भयंकर ओळखतो, कारण तुला मी शिक्षा मिळवून दिली. आणि मी एखाद्या गुन्हेगाराला जेव्हा शिक्षा मिळवून देतो त्यावेळेला त्या व्यक्तीला मी अजिबात विसरू शकत नाही, असं अर्जुन बोलतो. आणि त्यानंतर मग अर्जुन तिला ब्लॅकमेल करतो की तुला चालणार आहे का की तुझ्या वडिलांना ज्याची शिक्षा त्यांनी केली नाहीये किंवा त्यांनी जी शिक्षा भोगायला नको ती शिक्षाही त्यांनी भोगावी, असं जर तुला वाटत असेल तर तू मला मदत करशील, नाही तर तू स्वतःही जेलमध्ये जाशील आणि तुझ्या वडिलांनाही आयुष्यभराच जेल तुला द्यावं लागेल. तू विचार कर, तुला काय करायचे? तुला तुझ्या वडिलांना म्हणजेच तुझ्या अण्णांना लवकरात लवकर जेलच्या त्या गोष्टीतून सोडवायचे, म्हणजे एक व्यक्ती सुपारी देतो आणि तो सगळे जे काही आरोप आहेत ते एकट्या महिप चिखरेवर लागतील. त्यामुळे नागराज, शुभे नागराज किल्लेदार हा असाच मोकळा सुटलेला तुला चालत असेल तर ठीक आहे. तेव्हा मात्र आता साक्षी गप्प बसत नाही आणि महिपचीही अर्जुन भेट घडवतो आणि त्यालाही सगळं सांगतो
की तुझी मुलगी साक्षी शिकरे हिला आम्ही पकडले, त्यामुळे आता तू ठरव की तुला तुझ्या मुलीसाठी म्हणजे मुलीला कमीत कमी शिक्षा व्हावी असं बघायचंय की तिला आयुष्यभर जेलमध्ये सडत ठेवायच आणि तुलाही जेलमध्ये सडायच. जर तू नागराज किल्लेदारच कोर्टात नाव नाही ना घेतलंस तर मात्र तुला अडकाव लागेल. आता साक्षी आणि महिप्त दोघंही अर्जुनच्या बोलण्यात येतात आणि दोघेही नागराजच नाव घ्यायला तयार होतात. साक्षी आता कोर्टात यायला तयार होते. तेव्हा आता हा धमाका मोठा होणार असतो, ते म्हणजे की आतापर्यंत नागराजने ज्या गोष्टीवरून महिप्तला ब्लॅकमेल करून ठेवलेलं असतं तीच गोष्ट आता स्वतः अर्जुन पोलिसांसमोर थेट आणणार असतो कोर्टासमोर. तेव्हा मग अर्जुन हे सगळं होत असताना नागराजला म्हणजे पुराव्याअभावी नागराज किल्लेदार यांची सगळ्याच गोष्टींमधून सुटका व्हावी असं भालेराव वकील म्हणजेच नागराजचे वकील कोर्टासमोर अर्ज करत असतात. त्याच वेळेला अर्जुन थांबवतो आणि म्हणतो की 1 मिनिट, आता सगळ्या गोष्टींचा उलगडा होणार आहे. ते म्हणजे एक अशी व्यक्ती आता कोर्टासमोर येणार आहे, त्यामुळे सगळ्या गोष्टी आता क्लिअर होणार आहेत. मी कोर्टामध्ये बोलवतो समीरा शेखर उर्फ साक्षी शिकरे हिला. आता कोर्टात सगळ्यांसमोर येऊन साक्षी उभी राहते आणि ती आल्यानंतर सगळ्या जणांना धक्का बसतो की साक्षी शिखरे अजूनही जिवंत आहे आणि नागराजच तोंड आता बंदच झालेलं असतं. तर आता त्याच वेळेला महिप्त बोलून दाखवतो की 1 मिनिट, मला एक गोष्ट बोलायची, ती म्हणजे आतापर्यंत मीच साहेब गप्प होतो की मीच हे सगळं केलं, पण आज मला सगळ्यांसमोर ओरडून सांगायचं की मला धमकी दिली होती या माणसाने, म्हणजेच माझ्या मुलीला तो काही करेल यासाठी मी तोंड बंद करून होतो. आणि मी आता हे सगळ्या कोर्टाला सांगतो की नागराज किल्लेदार यानेच मला सुपारी दिली होती स्वतःच्या भावाला संपवण्यासाठी 22 वर्षापूर्वी. आता मात्र नागराजच नाव महिप्तने घेतलेलं असतं आणि महिप्तच आता नाव, म्हणजे महिप्तने नाव घेतल्यामुळे नागराज तिथल्या तिथे फिनिश झालेला असतो. महिप्त एक मोठा पुरावा त्याच्या समोर असतो. आता तोच पुरावा साक्षीदार झाल्यामुळे नेमकं आता पुढे काय घडलं ते सगळं महिप्त सांगतो. आता मात्र नागराजला अटक होऊन त्याला जन्मठेपेची शिक्षा होणार असते. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.